श्रीराम समर्थ. श्री सद्गुरवे रामचंद्राय नमः. श्री एकनाथ महाराज कृत श्री भावार्थ रामायण बालकांड अध्याय पहिला. चरितं रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम् एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनम्. सुरुवात आहे गणेश वंदनाने. ओम नमो अनादि आद्या वेद वेदांत वेद्या वंद्य ही परमवंद्या स्वसंवेद्या श्री गणेशा. तुझे निर्धारिता रूप केवळ अरूपाचे स्वरूप, तेथे अवयव कल्पिता अमूप, तव कल्पनेचा लोप स्वरूपी तुझ्या. या लागी जैसा अससी तैसी यासी, नमनक निरावकाशे सावकाशी, तव अंगत्व मुकले अंगासी, भज्य भजकाशी अद्वैत. ज्ञान तेजेत सतेज फर्षू, नित्यस्मरणाचा अंकुशू, आनंद मोदकाचा सरसू सुरसू, मुखी देसी घासू निजभक्ता. ऐसे ऐकोन स्तवन संतोषला गजानन, माझे वसूनिया वदन, वक्ता वचन स्वये झाला. ऐसा झाला सुप्रसन्न, तेणे विश्वची केले निर्विघ्न. उन्मेखिसी बोलिला आपण, भावार्थ रामायण चालवी वेगा. उन्मेखेसी म्हणजे ज्ञानस्फुरणाने बोलला आपण, भावार्थ रामायण चालवी वेगी. आता ऐका श्री सरस्वतीचे वंदन. आता वंदू सरस्वती, जे चित्त चेतना चैतन्य शक्ती, जे सकळ स्फूर्तीची स्फूर्ती, अमूर्तीची मूर्ती स्वरूप जिचे. हंसवाहिनी हा शब्द रूढ, परी ते परमहंसी आरूढ. गुह्यार्थ ते अतिगूढ, दावी उघड ग्रंथार्थी. आपल्याला माहिती आहे की सरस्वतीचं वाहन हंस आहे, पण एकनाथ महाराज काय म्हणतात, ते परमहंसी आरूढ. हंसवासिनी हा शब्द रूढ, पण ते परमहंसी आरूढ. आता परम हा शब्द म्हणजे कसा ना, परमेश्वराशी निगडित आहे. नुसतं ते ज्ञान नाही आहे, हे गूढार्थ गुह्यार्थ ते घडवून दाखवणार आहे ती या ग्रंथातून. म्हणून तिला परमहंस म्हणले एकनाथ महाराजांनी. परमहंस अंशा अंशी, शोभा शोभे अहर्निशी, सत्वातीत शुद्धतेसी, तोची निजांगासी शुभ्रवर्ण. शुभ्रवर्ण सुद्धा कशाचा आहे, तर शुद्ध सात्विक बुद्धीचा शुभ्रवर्ण आहे तिचा. ओंकार तिची वीणा काय आहे, ओंकाराची आहे. त्रिमात्रा तिन्ही तंत्री गहना. तिन्ही ज्या तारा आहेत त्या त्रिमात्रा तिन्ही तंत्री गहना आहेत. वेदोपनिषद पुस्तक जाणा, अर्थवी अर्थना परमार्थता. या सगळ्या पुस्तकातून या सगळ्या ग्रंथातून ती वेदोपनिषदांचा परमार्थाचा अर्थ दाखवणार आहे. ऐसी अघातत्वे अतिसुंदर, प्रभा परमार्थे मनोहर, जेणे प्रकाशे चराचर, तो मिथ्या जगडंबर प्रभा करी. आता हे सरस्वतीचं वंदन केल्यानंतर सरस्वती आज्ञा काय करते बघा. ऐसी ऐकोनी स्तुती सुप्रसन्न सरस्वती, स्वभावे तिची वदनी वसती, या वचनोक्ती वदवी. ते म्हणे गा राम कथे ते, वेगी चालावी भावार्थे, सद्भावे होईल सरते, प्रिय संताते मी करीन. तिने आज्ञाच नाही नुसती दिली, पण तिने ते हे तू अतिशय छान म्हणणार आहेस, हे सगळ्यांना आवडणार आहे, असे तू प्रिय होणार आहे सगळ्यांना, असं तुझं पुस्तक होणार आहे, असा आशीर्वाद दिला आहे. आता संतांचं स्तवन बघा. आता वंदू ते संत सज्जन, जे आर्त चातका ते चिद्घन, त्रिविध तापा उपशमन, ते निज जीवन साधका. संतांना वंदन केल्यानंतर सत्संगाचा महिमा सांगतायत नाथ. ज्यांची सहज झाल्या संगती, सकळ कर्मा होय निवृत्ती, स्वधर्म सच्छांती येती, भावार्थे प्राप्ती परमार्था. सत्संगाचे निजमेळी, परमार्थ जाय पाल्हाळी,
लगडोनी ये स्वानंद फळी, ते सर्व काळी सफळित. बीजत्वाचा ना फेड जे देठू, आदि मध्य ना कळे शेवटू. स्वानंद रसाळ फळ घोटू, अनुभव स्पष्टू सत्संगे. ऐसिया संतांचे महिमान, आकळे ऐसे कैचे ज्ञान. बालत्वे बोलिलो ते न्यून, द्यावे अवधान कथेसी. संतांचं असं सत्संगाचा महत्त्व सांगितल्यानंतर फार महत्त्वाचा आहे सत्संग. जसं नामस्मरण महत्त्वाचं तसं सत्संग एक अतिशय महत्त्वाचा आहे. संताज्ञा ऐसे ऐकोनी वचनस्तवन, सुखावले संत सज्जन. तुझे मनोगती अमुचे मन, सदा सावधान ग्रंथार्थी. आम्हा आवडे रामकथा, तेथेही तू रसाळ वक्ता. तरी स्तुती सांडोनी आता, वदे ग्रंथार्था अर्थान्वये. त्यांनी देखील एकनाथ महाराजांना आशीर्वाद देऊन आज्ञा केली की तो आता तुझ्यासारखा रसाळ वक्ता असताना सगळ्यांना आणि रामकथेची आधीच आवड आहे, तर आता किती आवडेल ते तुझ्या तोंडून. तर आता कुलदेवतेचं वंदन. आता वंदू कुलदेवता, जे नामरूपे एकनाथा. एकपणेची ही माथा, नांदवी निजभक्ता निजान्वये. ऐकोनी सद्गुरूची बोली, बोध परशुरामे निवटिली. अनेकत्व सांडोनी वहली, स्वय उठली एकतत्वे. एकत्वे ते एक रूपे एकनाथा, मुळान्वये कुळदेवता. एका वाचुनी सर्वथा, द्वैताची कथा करू नेदी. एकपण जनीवनी, एकपण मनी नयनी. एकपण त्रिभुवनी, नांदावी म्हणोनी कुळदेवता. ब्रह्मा आणि हरिहर, त्रिगुणी तिन्ही अवतार. मी त्रिगुणांचा परिप्रियकर, केलो साचार एकात्मता. ब्रह्मा आणि हरिहर, त्यांचे खेळणे जगडंबर. मज खेळावया चिदंबर, देवोनी प्रियकर कुळदिव्या केले. तेव्हा जगदंबा म्हणती, ते जय जय जगदंबा. उदो म्हणे ग्रंथारंभा, श्रीरामकथेची शोभा. अतिवल्लभा मज लागी, तेची भावार्थ रामायण. तुझं करता निरूपण, न्यूनते ते करीन पूर्ण. कथा संपूर्ण संपादी. तिने पण आज्ञा केली, जगदंबेंनी पण आज्ञा केली एकनाथ महाराजांना. आता सद्गुरूंचं वचन बघा. आता वंदू सद्गुरू, जो स्वानंद बोध वज्र पंजरू. ज्याचे निहा संसारू, होय सुखरूप तरुणोपाया. जेणे मस्तकी ठेविता हातू, अहम भावा होय घातू. सोहम भाव होय प्राप्तू, दावी अप्राप्तू अद्वयानंदू. जनतेची जनार्दन, जनतोची जनार्दन. जनार्दन सकळ जन, एका जनार्दना शरण. मी तू पण चिदान्वय. जनार्दना पडिये एकपण, एका पडिये जनार्दन. स्वरूप एक नामे भिन्न, अन्य शरण या नाव. जनार्दन माझे मन, जनार्दन माझे नयन. जनार्दन वदते वदन, वक्ता वचन श्री जनार्दनू. जनार्दनू गतीची गती, जनार्दनू मतीची मती. जनार्दनू स्फुरे स्फूर्ती, सकळ व्युत्पत्ती जनार्दनू. निजांगे जो सकळ जन, या लागी नावे जनार्दन. लिंग देहा करी मर्दन, या लागी जनार्दन व्युत्पत्ती व्याख्या. येथे तो करता मी अकर्ता, हेही बोलणे अतिमूर्खता. मी करता तो अकर्ता, हे परमूर्खता सोलिव. या परी मी तू पण, दूर दौडोनी जनार्दन. बोलवी भावार्थ रामायण, कथा निरूपण चालवी. एकनाथ महाराजांची इथे एक गोष्ट सांगावीशी वाटते, जी सगळ्यांना माहिती आहे, पण पुन्हा एकदा ती ऐका नीट. जेव्हा एकनाथ महाराजांना हिशोब करताना एका पैशाचा हिशोब लागत नव्हता, तेव्हा त्यांनी रात्री जागून ते एक पैशाचा जेव्हा त्यांना हिशोब लागला, तेव्हा त्यांनी एकदम टाळी वाजवली आणि आनंद व्यक्त केला. एक पैशाचा हिशोब लागला म्हणून. त्यासाठी लोक म्हणतात त्यांनी किती तेल जाळलं, किती हे केलं आणि एक पैशाचा शोध लावला. पण ते वेगळं कसं वेगळं आहे बघा. हां, त्याचा भावार्थ कसा वेगळा आहे. तिथे जनार्दन स्वामी आले, त्यांचे गुरु आले, म्हणाले, का रे टाळी वाजवली तू, कसला आनंद झाला तुला? तो म्हणला, गुरुदेव मला एक पैशाचा हिशोब लागत नव्हता, तो लागला म्हणून मी टाळी वाजवली. तेव्हा जनार्दन स्वामी त्यांना म्हणाले, बघ तुला एक पैशाचा हिशोब लागला तर तुला इतका आनंद झाला, तू टाळी वाजवली.
जेव्हा तुला त्या ब्रह्मांडातल्या एकाचा जेव्हा तुला बोध होईल तेव्हा तुझा आनंद कसा होईल विचार कर बरं. कशी तुझी ब्रह्मानंदी टाळी लागेल तेव्हा सांग बरं. अशी आहे ती गोष्ट. आता आपण पुन्हा रामायणाकडे वळूयात. रामायणाचे मूळ. अजापासोनी उत्पत्ती हेतू दशेंद्रिये अतिसमर्थू जन्मला राजा दशरथू अतिविख्यातू तिन्ही लोकी. मूळचे अजत्व लक्षोनी दृष्टी अजन्मा राम पडे जन्मेल पोटी. हे रामायणाची मूळ गोष्टी शास्त्र परिपाठी परमार्थू. रावणाचे नित्यांकित सुरवर झाले जी समस्त ब्रह्मादिका चिंता अद्भुत तिही रामनाथ प्रार्थिला. करावया राक्षसांचा घातू मी अवतरेन रघुनाथू. रमा मुख्य कलहा हेतू इचेनी अंतू निशाचरा. तुम्ही सकळी सुरवर वेगी व्हावे वानर आम्ही दोघे धरोनी अवतार सत्य साचार वचनार्थू. फेडावया देवांची साकडी स्वधर्म वाढावया वाढवी नामे मोक्षाची उभारावया गुढी. सूर्यवंशा गाडी दशा आली. गाडी म्हणजे श्रेष्ठ, सूर्यवंशा श्रेष्ठ दशा आली. आता दशरथाचा वृत्तांत बघा. ते सूर्यवंशी अजाचा सुतू अहमात्मा जन्मला दशरथू. ऐका त्याचा वृत्तांतू धर्मयुक्त स्वधर्मी. त्यासी तिघी राणिया प्रबुद्धा लोकोत्तर अतिसुप्रसिद्धा. धर्मप्रज्ञा पत्न्या हो विशुद्धा नामानुवादा अवधारा. ज्येष्ठ कौसल्या ते सद्विद्या सुमित्रा ते शुद्ध मेधा. मेधा म्हणजे सुबुद्धी. कैकेयी ते अविद्या मंथरा कुविद्या ती पासी. उदरा येईल आदिमूर्ती त्या आधी नव्हत्या संतती. अपुत्रपणे नृपती पुत्रार्थी उद्यतू. सुखनेदी राजभवन सुखनेदी सिंहासन सुखनेदी भोगस्थान मान सन्मान सुखनेदी. सुखनेदी अलंकार वस्त्र सुखनेदी भोग कलत्र. सुखनेदी छत्र चामर स्तुती स्तोत्र सुखनेदी. राजा पोटातून भोगी विरक्तू या लागी पोटा येईल रघुनाथू. जो अत्यंत विषयासक्तू त्यासी भगवंतू स्पर्शे ना. जेवी आंधळे न देखे पिता तेवी विषयी नेणती भगवंता. तोची त्यांचा प्रतिपाळिता देखणी अवस्था त्या नाही. बघा की अवतारी पुरुषसुद्धा न कोणाच्या घरात जन्माला येतात, कोणाच्या पोटी जन्माला येतात. ह्याचं एक उत्तम असं उदाहरण आहे की दशरथाला काहीही कशातही बाकी कशातही सुख लागत नव्हतं. राम केव्हा पोटी येईल, राम केव्हा जन्मेल, मी रामाला कधी पाहीन, हा त्याचा नुसता ध्यास होता आणि त्यामुळे त्याला कशातही सुख लागत नव्हतं. आता पुढचं जे काही वाचन आहे ते उद्या करू. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ.